झोपून नीट उठलो देखील नव्हतो तेवढ्यात एक दुःखदमय बातमी आली. तर झोपून उठलो आणि व्हॉट्सअप स्टेटस बघायची सवय. स्टेटस बघितला आणि पहिल्या स्टेटसनी हादरवून टाकलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात मृत्यू झाला. आणि उठून लगेच मग टी व्ही लावली आणि टी व्हीवरती डायरेक्ट प्रत्यक्षात मग त्यांचं ते विमान आणि सगळं ते काय जे बोलता पण येतात नाही एवढी वाईट बातमी सकाळी सकाळी कानावर आली. डोळ्यांनी बघितली आणि हे अचानक भयानक असं काहीतरी झालं वेगळं, ते सांगता पण येत नाही. सकाळी आता न्यूजवर आणि बातम्या येतात की सकाळी 8:15 ते 8:30च्या दरम्यान बारामती तर झेडपीचे आता इलेक्शन आहेत 5-7ला. तर त्याच्या दरम्यान आता दादाचा दौरा होता आणि त्या दौऱ्यावरती दादा निघाले होते आणि आज म्हणजे प्रचाराकरिता सभा घेण्याकरिता. आणि पण लँडिंगच्या दरम्यानच त्यांच्या विमान जे लँड झालं आणि त्याच्यानंतर जो स्फोट झाला त्याच्यामध्ये त्यांचं हे असं दुःखद निधन झालं. पण हे अनपेक्षित होतं की एक असा नेता की काय म्हणजे एक सांगता येत नाही अचानक आता काय होईल असं. पण सकाळी सकाळी उठून अशी काही बातमी ऐकायला भेटेल तर त्याचं एक वेगळं आहे. संपूर्ण बारामतीकर परत संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यानंतर पवार कुटुंबावरती जी वेळ आलेली आहे ती सांगता येत नाही, शब्दातून व्यक्त होत नाही. कारण की नाही काय बोलण्यासारखंच नाही कधी काय होईल असं. कारण की अपेक्षितच नव्हतं हे असं काय. अजित दादा पवार यांच्यासारखं भक्कम नेतृत्व हरपलं महाराष्ट्राकडून. जरी काही भूतकाळामध्ये त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील पण असं होण्यासाठी काय असं हे नव्हतं. कंटिन्यू आता न्यूजला तेच दाखवलं, रोहित पवार तिथं फुटलेले आहेत, हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होता तिथं काय. पण नव्हतं व्हायला पाहिजे होतं असं. जे विमानाचे व्हिडिओ आहेत ते पण आत्ता यायला लागलं, फोटो आणि यायला लागलेले आहेत. परत जिथं ज्या महिलांनी तो आवाज म्हणजे प्रत्यक्षात अनुभवला आणि मग त्यांच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं नाही आता न्यूजला ते म्हणजे ऐकूनच एक वेगळा असं भयान म्हणजे सत्य असतं, भयान वास्तव्य तसं वाटत होतं की स्फोट झाला त्याच्यानंतर तिथं त्या गेल्या तेव्हा जे ज्यांनी समोर बघितलं नाही की नाही सांगू शकत ते ह्याच्या मार्फत. स्फोट झाला त्याच्यानंतर आतमधून आणि 6 जण होते, त्यांचे बॉडीगार्ड देखील होते, तर चालक आणि त्याच्यानंतर दादा स्वतः. वाईट गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, भारतीय राजकारणासाठी. आणि कारण की अजितदादा पवार हे भरपूर वेळा आता म्हणजे आता मला जेव्हापासून राजकारण कळायला लागलं तेव्हापासूनच मी त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ह्या पदावरतीच बघतो. एक तटस्थ असं म्हणजे प्रत्यक्ष काम करणारा नेता. भरपूर अशा चांगल्या बाबी होत्या त्यांच्याकडून शिकण्यासारख्या. त्यांना आता भावपूर्ण श्रद्धांजली असं मला बोलवत पण नाही की अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणजे ते इमॅजिन पण होत नाही अजून. आणि अजून म्हणजे काय खरोखर वाटत पण नाही की अजितदादा पवार यांचं काय असं म्हणजे हे झालेलं आहे काय बोलताच येणार नाही. न्यूजवरती कंटिन्यू आता ते दाखवत आहेत. खरंच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा काळा दिवस आहे. माणूस कसाही असो, त्याने किती काही केलं नसो भूतकाळामध्ये किंवा कसाही असला तरी पण एखाद्यावरती असं मरण म्हणजे असं येऊ नये. म्हणजे तो कितीही चांगला असो किती वाईट असो पण अशी वेळ त्याच्यावरती त्याच्या घरच्यांवरती येऊ नये. पण जे आता झालेलं आहे ते म्हणजे अनपेक्षितच होतं, बाकी काय बोलता येणार नाही. आता शरद पवार आहेत ते पण बारामतीच्या दिशेने निघालेले, सुप्रियाताई सुळे आणि आहेत त्या दिल्लीवरून निघाल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या ज्या मिसेस आहेत तर त्या दोघी देखील दिल्लीला होत्या आणि आता त्या दिल्लीवरून निघाल्या आहेत.
पण नाही ते एक्सेप्ट नाही होत ही गोष्ट. दादांची जी बोलायची शैली होती ते वेगळे पण होतं, म्हणजे हा कॉमेडीमध्ये बोलायचे, परत जे आहे खरं ते पण बोलायचे. पण हे असं काय आता थोडक्यात एक अजित पवार महाराष्ट्र उपमुख्यमंत्री यांची थोडक्यात एक मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगतो. राजकीय स्वरूपात आणि कौटुंबिक पार्श्वभूमी. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1960 रोजी बारामतीत झाला. त्यांचे काका ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात एंट्री घेतली. त्याच्यानंतर ते 1982ला साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येत त्यांनी सहकार क्षेत्रात आपल्या कार्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर 1991 पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक PDCC अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तिथे त्यांनी 16 वर्षे कामगिरी केली. त्याच्यानंतर एक मिनिट. संसदीय कार्यकर्ते लोकसभा आणि विधानसभा. अजित पवार हे महाराष्ट्र राजकारणात सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक होते. लोकसभा 1991 मध्ये बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. मात्र शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा 1991 पासून ते आज तगायत बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी सलग अनेक वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. मंत्रिपदे. तब्बल महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये माझ्या ह्याच्यात देखण्यामध्ये तरी तब्बल 6 वेळा एकच माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होतो, तो म्हणजे अजितदादा पवार. मंत्रिपदे आणि उपमुख्यमंत्रीपदे. प्रशासनातील पकड आणि स्पष्ट वक्तेपणा यासाठी ते ओळखले जात. कॅबिनेट मंत्री, जलसंपादक, ऊर्जा, अर्थ आणि नियोजन, सार्वजनिक बांधकाम अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. उपमुख्यमंत्री. त्यांनी विक्रमी 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम बजावले. 2010 तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. 2012 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. 2019 देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अल्पकाळासाठी सरकारमध्ये होते. 2019 महाविकास आघाडी सरकार होतं. 2023 एकनाथ शिंदे महायुती. 2024 नव्याने स्थापन झालेली महायुती सरकार. आता दादांची ओळख कशी होती ते बघूया आपण. वक्तशीरपणा. ते त्यांच्या शिस्तीसाठी आणि वेळेच्या पालनेसाठी प्रसिद्ध होते. निर्णयक्षमता. प्रशासकीय कामात दिरंगाई न करता तत्काळ निर्णय घेण्याचे नेते म्हणून त्यांची एक ख्याती होती. बारामतीचा विकास. बारामतीचा कायापालट करण्यात आणि तिथे जागतिक दर्जाची शैक्षणिक व औद्योगिक सुविधा निर्माण करण्यास त्यांचा मोठा वाटा होता. तर ही थोडक्यात झाली माहिती अजितदादा पवार यांच्या आठवणी आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद केल्या जातील आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आजचा दिवस हा अजितदादांचा दिवस म्हणून ओळखला जाईल. अचानक भयानक हे झालेली घटना, त्याच्यामुळे शोकावलेली महाराष्ट्रातील जनता आणि खास त्यांचे कार्यकर्ते न सांगता येतात.